तर आपल्याला जी जिओग्राफीची रॅपिड रिव्हिजन बॅच आहे 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ॲज वेल एज कंबाईन प्रिलिम्ससाठी, तर तुम्ही बघितलं असेल की ही जी 2 पुस्तकं आहेत NCERTची, एक तर इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट आणि दुसरी म्हणजे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी. तर या 2 पुस्तकातून MPSC कंटिन्युअसली प्रश्न विचारते. मग ते राज्यसेवेची मुख्य परीक्षासुद्धा मीन्स किंवा मग कंबाईनची पूर्व परीक्षासुद्धा प्रिलिम्स आणि राज्यसेवेची प्रिलिम्स तर या पुस्तकाशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही. म्हणजे या पुस्तकातला प्रश्न असणार या 2 पुस्तकामधला इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट आणि फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी. आता एवढं सगळं माहीत असून सुद्धा की याच पुस्तकातून प्रश्न येतात, तरीसुद्धा आपला जो मॉब आहे, आपला जो क्राऊड आहे महाराष्ट्रातला, तो ही पुस्तकं वाचण्यास एवढं कम्फर्टेबल नाही आहे. कारण काय झालं की या पुस्तकांची तुम्हाला बाजारामध्ये ट्रान्सलेशन केलेली पुस्तकंसुद्धा मिळतील. म्हणजेच या फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफीचं पुस्तक आपल्याला दिसतं बाजारामध्ये, पण ट्रान्सलेशन त्या लेवलला झालेलं नाही आहे. कारण मी स्वतः 2016 जेव्हा मी UPSCचं प्रिपरेशन सुरू केलं तेव्हापासून ही 2 पुस्तकं वाचतोय. आणि ही पुस्तकं वाचून मी जेव्हा मराठी पुस्तक वाचायला घेतलं तेव्हा बऱ्याचशा गोष्टी अशा मला जाणवल्या की ज्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने तिथे कन्वे करायला पाहिजे होत्या, पण ते अर्धवट काहीतरी तिथे ट्रान्सलेशन झाल्यामुळं किंवा व्यवस्थित ट्रान्सलेशनचा लेवल नसल्यामुळं मेसेज व्यवस्थितपणे कन्वे होत नाही आहे. आणि त्यामुळे काय होतं की आपली जी अंडरस्टँडिंग असते ती खूप वरवरची असते आणि एखादा कॉन्सेप्च्युअल प्रश्न विचारला डीप जाऊन तर आपला चुकत असतो. जसं की तो राजस्थानच्या बाबतीचा जो प्रश्न होता की राजस्थानमध्ये जे काही सॉल्ट वगैरे सापडतं किंवा मग तिथे काही समुद्राचे अवशेष वगैरे होते का, या बाबतीमध्ये जो प्रश्न विचारला होता आपल्याला राज्यसेवेच्या प्रिलिम्सला 2023ला, तो प्रश्न बऱ्याच जणांचा चुकला होता. माझा सुद्धा पहिल्या की चुकला होता, पण सेकंड तो प्रश्न माझा बरोबर आला. बिकॉज मी ह्याच पुस्तकातून वाचलेलं त्या 2 पुस्तकातून, ठीक आहे. आणि मी लाईन टू लाईन एकदम त्या लाईनवरती एकदम फोकस करून किंवा मग मध्ये काय सांगायचं आहे, हिडन मिनिंग काय आहे, यावरती बराच भर दिला. मी एकच पुस्तक बघितलं असेल तुम्ही 2016 तर आता 2024पर्यंत मी हे पुस्तक वाचलेले आहेत. फक्त ही 2 पुस्तकं वाचलेत मी जिओग्राफीसाठी. आणि महाराष्ट्र सोडला तर पण महाराष्ट्र सगळीपासूनचं पुस्तक मी रेफर केलेलं आहे. तर मला यामधून चांगली कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी मिळाली आणि मला वाटतं की हे कॉन्टेंट खूप दर्जेदार कॉन्टेंट आहे पुस्तकाचं. इट इज जस्ट दॅट की आपल्याला ते व्यवस्थित पद्धतीने कव्हर करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपले जे प्रश्न आहेत मोस्ट ऑफ दी क्वेश्चन सगळे सॉल्व्ह होतील. ठीक आहे, सगळे प्रश्न सॉल्व्ह करण्याची किंवा मग हे करण्याची शाश्वती देऊन तुम्हाला उगाच फसवत नाही आहे. पण मोस्ट ऑफ दी क्वेश्चन जे येतात कॉन्सेप्च्युअल लेवलवरचे वगैरे, जे काय आता मेन्सला पण वाढायला लागलेत. आपल्याला बघितलं असेल राज्यसेवा मेन्स 2023ला खूप असे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन किंवा मग थोडे शॉर्ट क्वेश्चन्स जे युजली दिसत नव्हते ते दिसायला लागले. ठीक आहे, 2023चा थोडासा पेपर शॉकिंग होता बऱ्याच जणांसाठी जिओग्राफीच्या बाबतीमध्ये तरी, आणि त्यामुळे GS मध्ये बऱ्याच लोकांचा स्कोर खाली आलेला आहे. ठीक आहे, मला 2022ला GS मधला 109 मार्क होते आणि जिओग्राफी माझा चांगला आहे आणि हिस्ट्री पण बऱ्यापैकी आहे. त्यामुळे मला इथं 109 मार्क्स येऊ शकले. अजून तिथे इम्प्रूव्हमेंट होऊ शकली असती. 120 मार्क्सपर्यंत लोकांनी घेतले, 125 पण घेतले 22ला, पण माझा स्कोर विदाउट एनी प्रिपरेशन 109 होता. मी GS1 विशेष काही अभ्यास केला नव्हता 2022ला. मी बाकीच्या विषयांवरती फोकस केल्यामुळे मला इकडे वेळ मिळाला नाही GS1ला कव्हर करायला, पण तरीसुद्धा डिसेंट मार्क मला 109 हे आलेले आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022ला. ठीक आहे, सो एक लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला या पुस्तकांमधनं जो त्यांचा सार आहे, कॉन्टेक्स्ट आहे, लाईन टू लाईन समजून घ्यायचं आहे की एकदम त्यांनी मध्ये दिल्या त्याचं हिडन मिनिंग काय आहे. किंवा मग आता याच पुस्तकांवरती या 2 पुस्तकांवरती UPSCने बरेच प्रश्न विचारलेले आहेत आणि UPSCचा सिलेबस जो आहे आणि MPSCचा जो सिलेबस आहे तो जास्त काही असं वेगळा नाही. जर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या बाबतीत जर आपण बघितलं तर UPSCची लेवल आहे ना ती थोडीशी हायर लेवलची आहे, कॉन्सेप्च्युअल लेवलला ते जातात. आणि आपल्याला MPSC माहिती असेल की MPSC थोडं फॅक्च्युअल ॲस्पेक्टवरती फोकस करते. पण आता MPSCच्या नेचर ऑफ क्वेश्चन्समध्ये बदल झालेला आहे. तुम्ही बघितलं असेल की 2023च्या प्रिलिम्समध्ये सुद्धा थोडंसं कॉन्सेप्च्युअल लेवलला ते गेलं. ठीक आहे, मग शिफ्टिंग ऑफ द ग्रीन बेल्टवरती वगैरे विचारला लागेल आता. आणि परत आपल्याला ते राजस्थानमधलाच क्वेश्चन तो पण त्या लेवलला गेलेला दिसतो कॉन्सेप्च्युअल लेवलला. परत मॉन्सून कसा रिट्रीट करतो म्हणजे त्यावरती पण तिथे त्यांनी विचारतात. म्हणजे तुम्ही जर राज्यसेवा प्रिलिम्स बघितली तर राज्यसेवा प्रिलिम्सला आपल्याला नक्की ते काय करणार आहे तर कॉन्सेप्च्युअल ॲस्पेक्टवरतीच आपल्याला खेळणार आहे. सो कॉन्सेप्च्युअल ॲस्पेक्ट जर आपल्याला क्लिअर करायचं असेल तर आपल्याला ह्या पुस्तकाला लाईन टू लाईन अंडरस्टँडिंग एकदम इनडेप्थ, ठीक आहे, लाईन टू लाईन आपल्याला अंडरस्टँडिंग पाहिजे, ती सुद्धा इनडेप्थ अंडरस्टँडिंग आपल्याला पाहिजे. ठीक आहे, सो आता UPSCच्या बाबतीत जो मी उल्लेख केला होता मागे की UPSCचे जे क्वेश्चन्स तुम्ही काढून बघितले प्रिलिम्सचे अगदी 2015 वगैरेमध्ये विचारलेले, तर या पुस्तकांवरती प्रश्न 2015, 16, 17, 18 अशा वर्षांमध्ये विचारण्यात आले होते. नंतर फिजिकल जिओग्राफी कधी UPSC अवॉइड करत असते. फिजिकल जिओग्राफीवरती कधी क्वेश्चन येत नसतात किंवा कमी येत असतात, पण मागचे जर क्वेश्चन काढले नाही UPSCचे तर ते एकदम दर्जेदार आणि एकदम क्वालिटीचे क्वेश्चन आहेत जे की आपण आता आपल्या बॅचमध्ये डिस्कस करणार आहोत. आपण आपल्या बॅचमध्ये या पुस्तकांवरती आधारित राज्यसेवा प्रिलिम्स 2013 पासून 2023 पर्यंत जे काही प्रश्न आले ते सगळे प्रश्न आपल्याला ॲनालिसिस त्याचं करायचं आहे. ॲज वेल एज UPSCच्या बाबतीमध्ये UPSCचे जे काही प्रश्न असतील की जे या टॉपिक्सच्या संबंधित आहेत. फॉर एक्झाम्पल 2015मध्ये ट्रेड बिनवरती प्रश्न विचारण्यात आला होता किंवा आणखी प्रश्न UPSCमध्ये विचारला होता की जे काही कॉन्टिनेंट्स आहेत, ठीक आहे, कॉन्टिनेंट्स आहेत त्या कॉन्टिनेंट्सच्या वेस्टर्न रिजनमध्ये, ठीक आहे, म्हणजे पश्चिम यालाच किंवा पश्चिम भागातच कसं काय वॉर्म करंट वगैरे फ्लो करतात किंवा वॉर्म का असतो हा पश्चिम भाग. ट्रेड बिन्सवरती प्रश्न विचारले होते UPSCने. ठीक आहे, ट्रेड बिन्सवरती प्रश्न विचारले आणि असे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला काय करतील की ग्रेटर क्लॅरिटी देतील. तुम्ही कितीही पुस्तकं वाचा, जोपर्यंत तुम्ही प्रश्न घेऊन तुमच्या मिसकॉन्सेप्शन दूर करणार नाही तोपर्यंत तुमचं अंडरस्टँडिंग त्या लेवलला जाणार नाही. म्हणून आपण काय करणार आहोत की या पुस्तकांचं लाईन टू लाईन अंडरस्टँडिंग आपण करणारच आहोत. सोबतच तो जो टॉपिक आहे समजा ट्रेडविनचा टॉपिक आहे तर त्या ट्रेडविनच्या टॉपिकवरती कुठले मागचे क्वेश्चन विचारलेत का, ठीक आहे, UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या, दोघांनी MPSCचे क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी केले असतील. मग मी जास्त भर कशावरती देईल UPSCचे मागचे क्वेश्चन आहेत त्यावरती भर देईन. ॲज वेल एज मी तुम्हाला तिथे सांगेनच की MPSCला ह्या लाईनवरती प्रश्न विचारण्यात आला होता. ठीक आहे, मग आपल्या बॅचचं स्वरूप हे असं असणार आहे आणि बॅच जे आहे ते रेकॉर्डेड असेल का मग लाईव्ह असेल हे मी तुम्हाला कळवतोच. बऱ्याच पोस्ट होल्डर लोकांचे पण मला मेसेज आले की सर आम्हाला अटेंड करणं होणार नाही कारण आमचा जॉब वगैरे असतो आणि त्यामुळे तो एक ती काळजी निर्माण झालेली आहे आणि त्याबद्दल आपण करूया डिस्कशन. म्हणजे मुलांकडनं कसं फीडबॅक येतात त्यावर आपण ठरवूया की आपल्याला लाईव्ह घ्यायचं का रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे. पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्यासोबत कंटिन्युअसली जर हे टचमध्ये राहाल की दररोज आपल्याला 3 तास जिओग्राफीला द्यायचे तर 3 तास जर तुम्ही 3 ते 3.5 तास 4 तास जर जिओग्राफीला दिले तर पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये 6 दिवस म्हणण्यापेक्षा PYQ वगैरे सगळे इन्क्लूड केले तर तुम्हाला जास्तीत जास्त 9 दिवस या 9 डेजमध्ये तुमचं हे 2 पुस्तकं कंप्लीट होतील आणि जिओग्राफीवरती एक चांगला होल्ड तुमचा येईल. बाकीचे 2-3 प्रश्न विचारतात ते कुठं महाराष्ट्राच्या
भारताच्या भूगोलावरती ते तुम्ही आधी वाचलं असेल अशी मी अपेक्षा करतो. जर वाचलं नसेल तर तुम्ही ते सायमल्टेनियसली करू शकता. मग जर तुम्ही पुढचे 9 दिवस जर समजा ओव्हरऑल एक 4 आवर्स म्हणजे 4 तास तुम्ही जर जॉग्राफीला दिले तर तुमचं हे सगळं व्यवस्थित पद्धतीने कव्हर होईल. आता लक्षात घ्या की 4 तास मी म्हणतोय, पण 4 तासामध्ये सुद्धा तुम्ही जो अभ्यास माझ्यासोबत करणार आहात त्याच्या नोट्स जर तुम्ही सोबत बनवल्या, मी नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करेलच, पण तुम्ही जर तुमच्या मायक्रो नोट्स बनवल्या, मी सांगेन की तुम्ही हाच फॅक्ट वगैरे तुमच्या पुस्तकात किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तो फॅक्ट तुम्ही लिहून घ्या. मी फॅक्ट शीटच तुम्हाला तयार करून देईन की या चॅप्टरमध्ये पर्टिक्युलर समजा चॅप्टर आहे की जॉग्राफी ॲज अ डिसिप्लिन. ठीक, आता तुम्ही जर फंडामेंटल फिजिकल जॉग्राफी पुस्तक काढलं तर जॉग्राफी ॲज अ डिसिप्लिन हा एक असा या नावाचा चॅप्टर आहे. तर या नावाच्या चॅप्टरमध्ये फक्त 3 ते 4 महत्त्वाचे फॅक्ट आहेत, बाकी काही महत्त्वाचं त्यामध्ये नाही आहे. फॉर एक्झाम्पल की रिजनल जॉग्राफीची सुरुवात कोणी केली होती, सिस्टमॅटिक जॉग्राफीची सुरुवात कोणी केली होती, हे 2-3 फॅक्ट तिथं महत्त्वाचे आहेत. मी सांगेन तुम्हाला की हे फॅक्ट फक्त करायचे, बाकी सगळं चॅप्टर वाचलं नाही तरी चालेल. ठीक आहे, मग काही चॅप्टर्स असे की ज्यामध्ये तुम्हाला लाईन टू लाईन अंडरस्टँडिंग गरजेचं आहे. तिथं मी तुम्हाला सांगेन की हे तुम्हाला इंडेक्ट करावं लागणार आहे, आणि त्यात सुद्धा मी तुम्हाला सांगेन की वे आउट काय आणि तिथं मेन फॅक्ट कुठली लक्षात ठेवायचे आणि ज्या फॅक्टवरती प्रश्न येऊ शकतो ते आपण इथूनच करून घेणार आहोत. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत जॉग्राफी केलात एकदा तर तुमचं एवढं कॉम्प्रिहेन्सिव्ह होईल की तुम्हाला परत रिव्हिजन करण्यासाठी पूर्ण जॉग्राफीची ॲट मॅक्स 4 आवर्स लागू शकते. 4 तासात तुम्ही सगळं रिव्हिजन ॲट दी एंड सगळं झाल्यावरती आपल्याला तुम्ही ह्या पुस्तकाचं रिव्हिजन 4 तासात करू शकता आणि ह्या पुस्तकाचं रिव्हिजन 4 तासात करू शकता. असं एकूण 8 तासामध्ये तुमचं हे दोन्ही पुस्तकाचं रिव्हिजन पूर्ण होऊ शकतं, याची मी तुम्हाला नक्की खात्री देतो. सो असं आपलं ह्या बॅचचं वगैरे स्वरूप आहे. आपण फीस सुरुवातीला फक्त 799 एवढी ठेवलेली आहे. तुम्हाला माहितीच असेल की बरीच लोक जे आहेत आपल्याकडे ती मला रिक्वेस्ट केली बऱ्याच लोकांनी की सर आम्ही एवढी फीस अफोर्ड करू शकत नाही, आमचा असा प्रॉब्लेम आहे, असं आहे तसं आहे. सो मी फीस कमीच ठेवलेली आहे आणि या एवढ्या याच्यामध्ये फीसमध्ये तुम्हाला ही दोन्ही सब्जेक्ट मिळतात. म्हणजे भारताचं पण भूगोल होतं आणि जो भौतिक भूगोल आहे तो सुद्धा होतं. पण ही ऑफर ही खूप मर्यादित कालावधीसाठी आहे. तुम्ही जेवढं लवकर होईल तेवढं लवकर ॲडमिशन करून घेऊ शकता. आणि आता राज्यसेवा जी प्रिलिम्स आहे ती खूप जवळ येते, त्यामुळे जेवढं जास्त लवकर तुम्ही जॉईन कराल तेवढं जास्त तुम्हाला रिव्हिजन वगैरे करण्याची संधी त्यात मिळू शकते. ठीक आहे, सो काही डाऊट्स वगैरे असतील तुम्हाला बॅचबद्दल वगैरे तर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता. धन्यवाद.